जरी समर चालू आहे, ऊन खूप आहे, पण इथे आल्यावर तर मला काहीच जाणवत नाहीये, कारण घनदाट असं जंगल. खूप पहिलाच अनुभव आहे आमचा डिस्कवरी प्लेसच्या. इथे आम्ही मूवी बघायला आलो आहोत. टू यू हॅपी बर्थडे. आमच्या कम्युनिटीमध्ये किती छान छान बर्ड आहे. इव्हिनिंगचा सीन आणि ते रोड क्रॉस करतात. हाय, मी स्वाती. वेलकम टू स्वातीस अमेरिकन लाईफ व्लॉग्स. या चॅनलवर तुम्हाला घरातील माझं रुटीन, कुकिंग, शॉपिंग, ट्रॅव्हलिंग, माझं अमेरिकेतील एक साधं घरगुती आणि खास मराठी आयुष्य मी या चॅनलवर शेअर करते. कधी ब्युटी आणि फॅशन टिप्स, तर कधी घर सजवण्याचे छोटे छोटे आयडियाज, त्या पण खास मराठमोळ्या स्टाईलमध्ये. हा चॅनल आहे तुमच्यासारख्या लोकांसाठी जे घरापासून दूर असले तरीही अजूनही मनाने भारतीय आहे. सो हिट दॅट सबस्क्राईब बटन आणि चला माझ्या अमेरिकेच्या प्रवासाचा भाग व्हा. हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. सारखा 2-3 दिवसापासून अचानक कधी पण येतो. काल तर मला समजलं पण नाही, कारण दुपार इतकं कडक ऊन होतं. मी सगळे कर्टन, विंडो, हे किचनचं मेन डोअर, हे यार्डचा डोअर आहे, तर हा किचनचा डोअर किंवा विंडो, तिकडची विंडो तुम्हाला दाखवते. तर हे बसे बघा, सगळ्या अशा बंद होत्या काल, कारण खूप ऊन येतं घरात. आणि मग नंतर संध्याकाळी मी ओपन करते त्या, कारण संध्याकाळी असं छान वातावरण असतं, मग त्या ओपन करते. बट काल काय झालं ना, काल मी विसरून गेले, काल केलेच नाही. तर अचानक 8-1 वाजता माझं बाहेर लक्ष गेलं, पाऊस पडतोय आणि तो पण ऊन होतं. तर आपल्याकडे काय म्हणतात, उन्हात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काय म्हणतात तुम्हाला माहितीच असेल. तर तसा पाऊस पडत होता का, अचानक पडतो पाऊस. आणि हे बघा आता, आणि हे बघा आता आज पण खूप दिवसभर ऊन होतं. तर घाई गडबडीत बाहेर, म्हणजे मी बाहेर जाणार होते ॲक्च्युली. अमितला मी जिमला सोडायला जाणार होते, पण मी काही गेली नाही. अहोच गेले फक्त. पण मी तयार होऊन बसली होती आणि मग म्हटलं नको, तो जिमहून येतो, मग त्याचं प्रोटीन वगैरे, म्हणजे त्याचं इव्हिनिंगचं डिनर बनवायचं होतं मला. आज मी बनवलं आहे चिकन. ऑफकोर्स तो आता जिमला जातो, तर त्याच्यामुळे मग आता जाताना पण त्याला मी ॲपल देते विथ पीनट बटर. ग्रीन ॲपल खातो आम्ही, कारण म्हणजे रेड ॲपलमध्ये स्वीट असतात. रेड ॲपल प्री वर्कआउट डाएट आणि पोस्ट वर्कआउट, म्हणजे आता तो जिमला जातो, मग तसाही तो चिकन तुम्हाला माहितीच आहे. बऱ्याच वेळा माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला चिकनची रेसिपी किंवा मी अनेकदा चिकन करताना दिसली आहे. त्याला आवडतं. अमूली तसं कमी खाते, मला पण आवडतं. खूप सुंदर आहे. मी तुम्हाला इकडचं पण वातावरण दाखवते. खूप 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 छान आहे. हे बघा, छान झाडं किती, हे बघा, सी, खूप सुंदर वाटतंय, इतकं छान वाटतंय. मग म्हटलं बाहेर येऊन बसावं, थोडा चहा पण घ्यावा. आणि हे बघा यार्ड कसं क्लीन केलंय. हे वडाचं झाड किती मोठं झालंय, याला छोट्या छोट्या फांद्या पण यायला लागल्या आहेत. खूप खूप सुंदर, मस्त एन्जॉय करते मी वातावरणाचा. तर आज मी ठरवलं आहे की सॉइल जी आहे मी तुम्हाला दाखवते. बघा ही सॉइल आहे, ही कमी झाली आहे. तो बघा कढीपत्ता किती छान झालाय, आणला तेवढा किती छोटा होता. हे बघा किती सुंदर झालाय. आणि हे वडाचं झाड, हे बघा, याला ना, हे बघा किती उंच झालंय, फांद्या पण यायला लागल्या आहेत. हे बघा, ह्या आधी हे फक्त असं सरळ वाढत होतं. मला काय वाटलं हे असं सरळच वाढतं की काय, पण हे छान आता त्याला फांद्या यायला लागल्या आहेत. हे बघा इकडे, म्हणजे ही एकच आली आहे, नाही, इकडे पण ही 2. हे बघा, म्हणजे ही पूर्ण एक मेन आहे, मग याला अशा छोट्या छोट्या फांद्या यायला लागल्या आहेत. आणि हे बघा, सो आता मी माती चेंज करून घेते. आणि हे नवीन आणलंय, तर हे पण मला आता माहित नाही मला वेळ मिळेल की नाही आज. तर हे अमूली तिच्या रूम मध्ये ठेवणार आहे, तर ते पण म्हटलं ट्रान्सफर करून घ्यावं, कारण आज तिला oh my god, Bunny! Oh my god, lantern! थांब ग, हे बघा, थांब क्रॉस करू दे. हे बघा, आम्ही कम्युनिटी मध्ये निघालोय
आमच्या कम्युनिटीमध्ये किती छान छान बर्ड आहे. इव्हिनिंगचा सीन. आणि ते रोड क्रॉस करताय, तर ते रोड क्रॉस करताय आणि आम्ही वेट करतोय त्यांच्यासाठी. वा, हे बघा इकडे इकडे तुम्हाला दाखवते. हो ना. वा, किती मस्त झुंड निघालाय. तर आम्ही आता अमितला घ्यायला निघालोय. लेक होता आणि लेकच्या बाजूने ते छान बाहेर म्हणजे सगळे येतात तिथे खेळायला संध्याकाळचं. आणि आता इव्हिनिंग वॉक होत आहे त्यांचं. तर चला इकडे पण आहे. इथून आता आम्ही बाहेर निघतोय. सो बघा, पाऊस नाही पडला. मला वाटलं पाऊस पडेल, पण सांगितलंय ना थंडरस्टॉर्म. ब्युटिफुल इव्हिनिंग. आता जस्ट जेवण करून झालंय माझं. मी करून घेतलं लवकर. मी संध्याकाळी लवकरच जेवते. आणि आता आम्ही जिमला गेलाय, मी तुम्हाला सांगितलं. आणि आता त्याला घ्यायला चाललो आहोत. तर जेवण वगैरे करून झाले आहेत आणि आता वॉक करायला मी निघाली आहे. इव्हिनिंगचे 8:30 वाजले आहे आणि मस्त छान वाटतं ह्या टायमाला. समर असल्यामुळे सूर्यास्त उशिरा होतो. आता आम्ही निघालो आहोत इव्हिनिंग वॉकला. तर आता जेवण वगैरे माझं करून झालं आहे आणि छान सुंदर वातावरण आहे. संध्याकाळ अजूनही आहे. किती 8:30-9ला सूर्य जातो ना. तर आता इव्हिनिंगला वॉकला निघालो होतो आम्ही आणि आत्ता आम्ही ड्राईव्ह करून आलो संध्याकाळी. तर आता 8:30 वाजले आहेत आणि मी आणि आम्ही फिरायला आलो होतो जस्ट वॉक करायला. तर हे परत आम्हाला भेटले आणि खूप छान वाटत होतं. ते पण त्यांच्या आता लेककडे, ते म्हणजे सहसा ते लेकच्या आजूबाजूला असतात आणि आता ते परत लेककडे चालले आहेत. रात्रभर पण इथे लेकमध्येच असतात. ते म्हणजे फिरत असतात, बट म्हणजे त्यांचा इव्हिनिंग टाईम आपला कसं वॉकिंगचा टाईम असतो तेव्हा त्यांचा पण असतो. आणि खूप म्हणजे तुम्ही बघताय मी किती एन्जॉय करते. त्यांना बघूनच इतकं मन शांत असं सगळं त्यांना बघून इतकं प्रसन्न वाटतं ना. तर आणि वातावरण पण खूप छान असतं इव्हिनिंगचं. हे बघा, मी जस्ट चालत होती, काहीच करत नाही ते. आणि मी पण त्यांना काहीच करत नव्हती, त्यांच्याबरोबर फक्त वॉक करत होती आणि ते पण त्यांचे वॉक करत होते. चला आता ही झाली इव्हिनिंग. तर आता हा वीक सुरू झाला आहे माझ्या बड्डे सेलिब्रेशनचा. तर मुलांना व्हॅकेशन आहेत, त्याच्यामुळे आम्ही आता फिरायला निघालो आहोत 1 डेसाठी. आता बघू ॲक्च्युली तिथे जाऊन कसं आहे हा माहीत नाही आहे मला. मागचा माहीत होता की म्हणजे त्याच्या बिहाइंड जायचं होतं आम्हाला. तो हा कसा आहे ते आपण बघूयात. तर नक्की तुम्ही एन्जॉय कराल हा पण. तर चला आता आम्ही म्हणजे सकाळचा किती प्रवास सुरू झाला. आम्ही 11 वाजता निघालो आणि हा थोडासा जवळ होता, म्हणजे 2 तासावर होता. कारण मागचा आमचा खरंच प्रवास 3.5 तास आम्हाला एका साईडने लागले. तर त्या मानाने हा जरा जवळ आहे. आता बघू, तिथे जातंय बघायला मिळतंय. आणि मध्ये छान आता हा म्हणजे आपला गावाकडचा भाग कसा सुरू होतो तसा इथे सुरू झाला. आणि इथे शेती मला दिसत होती. तर आपल्याकडे कसे बाजरी, गहू, तर हे पीक काय आहे ते आम्हाला म्हणजे मी व्हिडिओ घेतला. तर हे पण असं काहीतरी त्या प्रकारचं धान्य हे लावलेलं दिसलं आणि मी तो व्हिडिओ खूप मस्त दिसत होतं, ग्रीन ग्रीन. तर मी घेतलं आणि छान वाटत होतं. आजचा वेदर पण छान होता, ऊन होतं पण हवा पण थंडगार होती. कारण आम्ही वॉटरफॉल म्हणजे थोड्याशा जंगलातल्या साईडकडे आम्ही चाललो होतो, त्याच्यामुळे खूप सुंदर वाटत होतं. विंडो मी थोड्या वेळ उघडी ठेवली होती. छान बाहेरचा वारा पण कधी कधी छान वाटतो. विदाऊट एसी पण भारी वाटतं असं फिरायला. तर ही ट्रेल आहे आणि मग नंतर धबधबा येणार आहे. तर इथे वॉकिंग आहे. लास्ट याला गेलो होतो तिथे वॉकिंग नव्हती. जरी समर चालू आहे, ऊन खूप आहे, पण इथे आल्यावर तर मला काहीच जाणवत नाहीये. कारण घनदाट असं जंगल आहे आणि बिलकुल गरम पण होत नाहीये, ऊन लागत नाही. तुम्ही बघू शकता माझ्या वर डोक्यापर्यंत सगळी घनदाट झाडी आहे. पाण्याचा आवाज येतोय, पाण्याचा. हां, ते बघा तिथे दिसतंय. इथून मी तुम्हाला दाखवते.
तर जाता जाता रस्त्यात हे छोटंसं फ्रूट्सचं दुकान दिसलं. ॲक्च्युली हे मी माझ्या व्हिडिओमध्ये याआधी मी दाखवलं आहे. फ्रूट मिळतात आणि मँगो होते, पायनॅपल होतं. तर खूप रिफ्रेशमेंट वाटत होतं हे समर टाईममध्ये. आणि आता मी येऊन पोचलो धबधब्याच्या जवळ. तर खूप सुंदर असा धबधबा होता. म्हणजे बघतच राहावं असं वाटलं. अच्छा ते बघा ना, हे ट्यूब टाकून जाता पण येतात. बरं ना, पाय भिजतो ना, आपण चला आपण दोघी जाऊ. तर आज आम्ही चाललो आहोत मूवी बघायला. तर मूवी आहे सुपरमॅन आणि आम्ही हे डोम थिएटरला जाणार आहेत आणि अपटाऊनला पोचलो आहोत. आम्ही अपटाऊनच्या इथे थिएटर आहे. सो 20 to 25 मिनिट्सचं ट्रॅव्हल होतं. पण मला नेहमी अपटाऊनमध्ये आल्यावर खूप भारी वाटतं. मोठमोठ्या बिल्डिंग्स बघायला मिळतात. असं नाही की बघायला मिळत नाही, नेहमी येतो आम्ही. तरी पण मला म्हणजे जेव्हा केव्हा येते तेव्हा सगळं मला छान नवीनच वाटतं. तर आता म्हणजे पोचतोय. आफ्टरनूनची मूवीचा टाईम आहे आणि तर गाडी पार्किंग आम्ही इथे केली आहे आणि आता आम्ही ऑपोजिट साईडला जातो. चला, तर हे आम्ही अपटाऊनमध्ये आलो आहे मूवी बघायला. अपटाऊनमध्ये किती मोठं आहे बघा. चला आता खूप पहिलाच अनुभव आहे आमचा डिस्कवरी प्लेसच्या इथे. आम्ही मूवी बघायला आलो आहोत. दाखवते तुम्हाला. सो ऑलरेडी आम्ही तिकीट बुक करून ठेवले आहेत. पण आता आतमध्ये जातो आहोत आणि तिकीट इथे काय चेकआउट केलं का मग? अच्छा, इकडे. तर हे आहे शार्लेटचं आयमॅक्स डोम थिएटर आणि आम्ही जरा लवकरच आलो होतो मुद्दामून, कारण मला म्हणजे माहीत होतं आम्हाला याच्याबरोबर ऑपोजिट साईडला म्युझियम होतं आणि मस्त फन होतं. सो हॅपनिंग प्लेस आहे आणि म्युझियमला पण आम्ही नक्की येऊ. तर म्युझियमला आम्ही गेलेलो नाही अजून. सो इथे छान हे म्हणजे लेझर लाईट्स होते आणि मूवमेंट आपण जसं मूव केलं तर ते तसं मूव होत होतं आणि खूप मजा येत होती. सो मी थोडीशी एन्जॉय केलं. तर आता आम्ही आतमध्ये जातोय. सो डोम थिएटर मीन्स पूर्ण तुमचं त्याची सिटिंग अरेंजमेंट बापरे एकदम डीप होती अशी. सो आणि हे पूर्ण ही जी तुम्हाला दिसते व्हाईट, ते पूर्ण व्हाईट स्क्रीन आहे. अगदी डोक्याच्या वरून, म्हणजे इथून मी बसली आहे तर खाली चेअर दिसत आहे तुम्हाला. तेव्हा लाईट्स नव्हते त्याच्यामुळे तुम्हाला एवढं दिसणार नाही. सो ज्याला माहीत असेल त्याला माहीत असेल की डोम थिएटरमध्ये कसं असते सिटिंग अरेंजमेंट वगैरे. तर हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते इथे थोडासा. तर हे बघा, हे मी पूर्ण सगळीकडनं मी कॅमेरा घेतला आहे आणि खूप खूप भारी वाटत होतं. सो स्लँटिंग अशी त्याची अरेंजमेंट होती, सिटिंग अरेंजमेंट. आणि आता मूवी संपायला आला आणि मी शेवटचं थोडंसं घेतला सुपरमॅनचा. तर मुलांना खूप आवडला मूवी. खूप आम्ही एन्जॉय केली सगळ्यांनी. मला होतं तसं गर 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 गर. मग मी थोड्या वेळ बघितली स्क्रीनकडे. ओ माय गॉड, पार्किंग शोधायची आता. छान होता मूवी, खूप सुंदर होता डोम. आणि आम्ही जी लास्ट मूवी बघायला आलो होतो ती फक्त 1 आवरची होती, पण ही 2 आवरची होती. सो खूप खूप मजा आली. छान फायटिंग होती. सुपरमॅनचा पिक्चर म्हणजे भारीच होता. हे बघा, ओ माय गॉड, कुठे आलोय सुपरमॅनची मूवी बघायला. खूप खूप छान वाटतंय. आणि आता केक कटिंग टाइम.
तर मी आता छान रेडी झाली आहे आणि आता केक कट करायचा आहे. सो आमच्या सगळ्यांचा घरातला सगळ्यांचा फेवरेट आहे ब्लॅक फॉरेस्ट केक. तर तो आणला आहे. लास्ट अमितचा तुम्ही बड्डे बघितला असेल, त्याच्या बड्डेला पण आम्ही ब्लॅक फॉरेस्ट मागवलं होतं. आय थिंक अमोलीच्या आता 3 का 4 टाइम्स आहे की आम्ही ब्लॅक फॉरेस्ट केक खातो आहोत, पण तरीही आम्ही बोर होत नाही. तर कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॅक फॉरेस्ट कोणाकोणाला आवडतो. खूप यम्मी केक दिसतोय. सो चला आता मी केक Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Swati. Happy birthday to you. Clap 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 clap. चला अजून एक कर. I think you're supposed to wait a little bit. While you're starting. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत मस्त लाईफ एन्जॉय करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. बाय.